हे बघा, हे सारखं सारखं पडतंय. इथे ना डबल टेप लावा. पूजा सुरू असताना पडलं तर किती फजिती होईल. वाती एवढ्याच आहेत का ग? बरं ठीक आहे, थांब. हे बेटा इकडे, खाली समोर दुकान आहे, त्या काकांना सांगायचं की असे सेम 4 पाकिट द्या. हा, हे घे. थांब, पैसे घेऊन जा. थांब. काय हवंय गुरुजी? केळीचे खांब हे काय इथेच आहेत ना? 4 आहेत. हे सगळं काय करत बसली तू? आम्ही आहेत ना. मग तुम्ही रेडी व्हा पटकन दोघं आणि पूजेला बसा. केटरिंगवाल्याचा त्यांना नंबर देते म्हणतायत, मी जाऊन येतो. तेच ना, पूजा संपेपर्यंत काही खाता नाही येणार ना त्यांना. उपवास सांगितलाय. ज्यूस तरी पिऊन घ्या म्हणजे अशक्तपणा नाही येणार. चौरंग किती? 9 लागतील ना? 8 आहेत इथे, एक मी सांगते अजून ना. हो, लगेच सांगते. हे बघ, हे हात पुसायला ठेव आणि सुपारी वगैरे पुसायला सांगते त्याला. अजून काय लागतंय? पाणी आणू? छान मांडली ना पूजा, अशी भरगच्च दिसते. छान. पंचामृत का? हो हो, तयार आहे. आणू लगेच आत्ता? आणते. ऐक ना, साखर कुठे ठेवली तेवढं सांगशील? नाही, ती संपली. दुसरी नाही का एक्स्ट्राची? बरं ठीक आहे, मी सांगते कोणाला बघते. इकडे काय चालू आहे? पळापळ करता इकडे तिकडे. पूजा सुरू आहे ना. मग बसा सगळे इथे, रांगेशीर बसा. काय सांगतायत त्या आजोबा? लक्ष द्या बरं. हे घे, नारळ घे. हो, एक हार कमी पडतोय ना. त्या काकू येत आहेत, म्हणाला ओळून देते. हे बघ, फुलं काढते त्यासाठीच. सांग सांग, आणते. हां, ती पूजेला बसली आहे. काही काम होतं का? बरं बरं, मी निरोप देते. पूजा झाल्या झाल्या निरोप देते मी तिला. नाही, धावपळ कसली त्याच्यामध्ये? सगळं त्यांनी मॅनेज करून ठेवलेलं होतं आधीच. तर गुरुजी सांगतात तर एक एक काय काय वस्तू आणून द्यायला लागतं ना, तेवढंच फक्त.